मी उद्याच त्या HK कॉलेजला जातो आणि त्याचे डॉक्युमेंट्स घेऊन येतो. हां नीरव, काय रे, काय झालं? तुला काही हवंय का? अरे बघ, हाक मारायची होतीस ना. नो, आय मीन यू आर सिम्पली वेस्टिंग युअर टाइम. काय झालं नीरव? नाही, लॉग इनचा काय इश्यू आहे की इंटरनेट कनेक्ट होत नाहीये? आय एम सॉरी, पण मी नाही देऊ शकत ही एक्झाम. काय? अगं, एक्झाम नाही देऊ शकत म्हणजे? एक मिनिट, ही एक्झाम देण्यासाठीच तू कॉलेजमधनं इथे आलास ना? बघ आता. नाही मम्मा, मी फार वेगळं काहीतरी ठरवून आलो होतो घरी, पण मी आल्यापासून तुम्ही तुम्हाला हवा असलेला नीरव शोधताय, जो कधीच हरवलाय. आणि हा जो तुमच्या समोर उभा आहे ना, हा मला सापडलेला नीरव आहे. अरे काय बडबडतोयस तू? हे बघ, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये. तू तू आज जा आणि शांतपणे एक्झाम दे बघू. नाही डॅड, ते आता शक्य नाही. माझा निर्णय ठरलाय, मी फिल्म मेकरच होणार. नीरव, प्लीज नॉट अगेन. हे असलं काहीतरी खूळ पुन्हा डोक्यात नको घालून घेऊस. खूळ नाहीये मम्मा, स्वप्न आहे ते माझं. अरे कसली स्वप्न? हे बघ, ही असली इम्प्रॅक्टिकल स्वप्न काय कामाची आहेत? या अशा रात्री झोपेत पडलेल्या स्वप्नांच्या मागे लागून कोणाचाही फल होत नाही नीरव. डॅड, मी रात्रीच्या झोपेत नाही तर रात्र रात्र जागून बघितलेलं स्वप्न आहे. नीरव, हे सगळं आहे ना, विचार करायला खूप छान वाटतं. नुसतं विचार करायला नाही डॅड, तर हे जगायलाही खूप छान वाटतं. आणि या जगण्याची सुरुवात कुठून झाली माहितीये डॅड? हो, आपल्या हॉस्पिटलपासनं. तुम्हाला आठवतंय डॅड, तुम्ही ना गंमत म्हणून तुमच्यासोबत मला राऊंडला घेऊन जायचा. तेव्हा ना तुम्ही प्रत्येक पेशंटची पल्स तपासायचा, रिपोर्ट वाचायचा, पण मी ना मागे उभा राहून त्या पेशंटच्या डोळ्यात बघत असायचो. मला ना डॅड त्यांच्या डोळ्यात एक गोष्ट दिसायची, त्यांच्या जगण्याची. मला ना आवडायचं त्या गोष्टी वाचायला. कारण ना डॅड, मी वाचलं होतं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ना एक कथा दडलेली असते आणि ती फक्त ना फिल्म मेकरलाच दिसते. मला ना तसा फिल्म मेकर व्हायचंय डॅड. मला माझ्या सिनेमामधून लोकांना हसवायचंय, त्यांना रडवायचंय, एक भावनिक समाधान द्यायचंय डॅड. आय एम ऑन दॅट पाथ डॅड. डॅड, मी तुमचाच मुलगा आहे, तुमच्यासारखंच पॅशन माझ्यात पण आहे. हा, पण फरक फक्त एवढाच आहे की तुमचं पॅशन ऑपरेशन थिएटरमध्ये आणि माझं पॅशन सिनेमा थिएटरमध्ये. आय एम रिअली प्राऊड ऑफ युअर पॅशन डॅड. मला एवढंच वाटतं की तुम्ही पण जरा माझ्या पॅशनवर विश्वास दाखवा ना, प्लीज डॅड, प्लीज. हा काय बोलतोय? पॅशन, फिल्म मेकिंग. अरे लोक काय म्हणतील, आपण त्यांना काय उत्तर द्यायचं? नो नो, आय एम सिम्पली शॉक्ड. मम्मा, सी मम्मा, आय एम हॅपी. मग तू का शॉक्ड आहेस? मी कसं रिॲक्ट व्हायला हवं? कुठल्या तरी टुकार कादंबरीत लिहिलेल्या रोमॅन्टिसिझम मध्ये वाहत जाताना मी माझ्या मुलाला फक्त पाहत राहायचं? फुकटची हाय म्हणे नुसती. फोन उचलायला काय होते धावलला? गाडी आणायला गेलाय म्हणे. एवढा वेळ तर गावाला बैलगाडी आणायला पण नाही लागत. हे काय राहायला चाललोय आपण? ए गप्पा, येऊ का? काय फोर व्हीलर आणलीस तू? मग तुझ्यासाठी पुण्याला जायला काय विमान आणू? हो काय? ए, एवढा वेळ लावलास, मला वाटलं विमानाचं आणतोयस की काय, पुष्पक वगैरे. पुष्पक कशाला रे? तुला वैकुंठाला जायचं का पुण्याला? ए बाबा, बस ना लवकर गाडीत. तिकडे हायवेला ट्रॅफिक लागलं ना तर लग्न करून तिथेच संसार थाटावा लागेल. चल, ट्रॅफिक बिफिक लागणार आहे. तू सायलीला सांगायला गेली होती ना? हो अरे, पण ती कुठेतरी गेलीये कामासाठी. मग परी भेटली तर तिला सांगितलं, ती म्हणाली की मी पण येते. मी म्हटलं चल, मग ती पण आली. अरे कशाला? तिकडे काय नीरवच्या लग्नाला चाललोय आपण? अय्या, लग्न आहे नीरवचं? मज्जा. अगं रेणुका, तुला काही कळतं का? स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, अल्पविराम, पूर्णविराम. पण आम्ही आलो तर काही प्रॉब्लेम आहे का?
हो आमदारीणबाई, तिकडे आपण नीरवला काय प्रॉब्लेम झालाय ना ते बघायला चाललोय, प्रॉब्लेम क्रिएट करायला चाललो नाही. ए बोल बच्चन, इथे प्रॉब्लेम क्रिएट कोण करतं ना हे सगळ्यांना माहिती. परी ए अगं पण आता तू नको ना क्रिएट करू. म्हणजे सम्राट, तुला असंच वाटतं मी प्रॉब्लेम क्रिएट करते? अगं तसं नाही ग. मग कसं आहे? अगं माझं असं म्हणणं आहे की तू नको ना क्रिएट करू कन्फ्युजन. हा हा, पण मग तो का असं म्हणाला? ए मी काय बोललो का? तुला नाही आठवत तू काय बोलला ते? ए माझ्यासारखं बोलू नको, आधी सांग. त्याचं तसं म्हणणं नव्हतं. त्याचं असं म्हणणं होतं की आपण एवढी सगळी लोक न सांगता गेलो त्याच्या घरी तर त्याच्या घरच्यांना नको ना व्हायला प्रॉब्लेम. हा बघ, दोस्ती बघ, बॉन्डिंग बघ. ए गप बस. पण घरच्यांना प्रॉब्लेम कशाला होणार आहे? आपण नीरवला भेटायला चाललोय असं एकदम धाड टाकायला थोडीच चाललोय. धाड? हा, ते नाही का, म्हणजे परीक्षेच्या वेळी समजा जर कोणी कॉपीची बोगस कंप्लेंट केली ना तर वर्गावर एकदम पडते धाड. हा आठवलं. तुला कसला अनुभव आहे का कंप्लेंट करायचा की कॉपी करायचा? मला कसला अनुभव आहे तुला ऍक्च्युली माहितीये का? मला ना कानाखाली मारण्याचा जास्त अनुभव आहे. घ्यायचा आहे तुला? दाखवणार आहे? दाखवते ना, दोन्हीकडे दाखवते. मग मी माझा कसला अनुभव दाखवू का तुला सगळं? ए तू हिला सांग. सम्राट तू याला सांग. अरे वेळ काय काळ काय आणि तुम्ही भांडताय कसले? पण मी भांडत नाहीये. मी आपला साधा विचार केला, म्हटलं या बिचाऱ्याने मला मदत केली होती तर याच्या मित्राला आपण मदत करावी म्हणून मी येत होते सोबत करायला. मदत याने? कधी केली तू हिला मदत? अगं ते सांगायला वेळ नाही माझ्याकडे. आय व्हेरी शॉर्ट टाइम. हा बरोबर आहे, माझ्याकडे पण गाडी सुरू ठेवायला पेट्रोलची विहीर नाहीये, कळलं? हा चला बाबांनो लवकर बसा, पुण्याला जायचंय, पनवेलला नाही. हाय हाय मनवा. ए चल तू पण. हा ही पण आली आता. हिला कुठे बसवायचं? टिक्की पण फुल झाली. कुठे जाताय तुम्ही? तुला सांगितलं होतं ना की नीरूचा जरा प्रॉब्लेम झालाय, त्यालाच भेटायला चाललोय आम्ही पुण्याला. अरे पण मी तुला सांगितलंय ना तो हँडल करेल. अरे वा वा वा. आणि जर त्याला नाही जमलं हँडल करायला तर आपल्या मित्राला काय आपण वाऱ्यावर सोडून द्यायचं? हा हे बघ, मित्र प्रॉब्लेम मध्ये असेल ना तर घशाखाली एक घास पण जात नाही माझा. आणि हा आपण सगळ्यांनी म्हणून नीरूला मदत केलीच पाहिजे. अरे हो पण मी तुझा पण राहू दे बाजूला. आम्ही सगळ्यांनी पण केलंय. आपण सगळे पुण्याहून नीरूला परत घेऊनच यायचं, काय रे? हो. हा. एक मिनिट. पुण्याहून परत यायला तुम्हाला पुण्याला जावंच लागलं नाही तर? म्हणजे अगं भोया कसल्या उडवते, सांग काय ते? अरे बाबा सांगून तरी जायचा प्रॉब्लेम काय, आपण इकडनं सॉल्व्ह केला असता. तू आलास आणि पुढे कधी काही प्रॉब्लेम झाला ना आधी सांगत जा. असं न सांगता जाऊ नको ना, मारेल आता. हो ऐका माझं. सॉरी खरंच सॉरी. आणि डोंट वरी, मी आता पुढे कधीही जाणार नाही. गुड. कारण मला मी सापडलोय कायमचा. आणि तुम्हाला माझी एवढी काळजी वाटेल मला वाटलंच नव्हतं यार. बस काय भावा, ये परत गेलो असतो. मी पण. हाय. हाय. कॉंग्रॅट्स. काँग्रेस का? तुला आठवतंय तू मला एकदा कॉम्प्लिमेंट दिली होतीस की माझा सडेतोड स्वभाव तुला खूप आवडला. ओ येस. मला सांग तू काय करायचं ठरवलंयस? मी 2 लाईट्स अरेंज करणार, एक मॉडेल आणणार आणि मस्तपैकी कॉर्पोरेट पीपीटी बनवणार. कसलं भारी. ते आम्हाला आमच्या सरांनी ना मसाज बॉल विकायला सांगितलं. काय रे, कॉलेज आहे की नाक्यावरचं दुकान? दादा हे असं असतं तुझं. बरं हे बघ परी, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल, कळलं का? परीला टेन्शन आलंय, काय करता येईल?